हॅलो फ्रेंड, मी ठेवत आहे कढई तापायला। आज आपण करणार आहे शेवग्याची भाजी, रस्सा भाजी। आता कढई तापायला ठेवले, आपण टाकून घेऊ तेल। बाजूच्या गॅसवर ठेवलेला आहे शेवगा उकडायला। साधी आणि सोपी पद्धत करणार आहे। कढई तापते, तेल तापते आपलं। बाजूला ठेवलेला आहे शेवगा गरम करायला, शेवग्याच्या शेंगा। आपण लागणारं साहित्य दाखवूया। टोमॅटो घेतलेला आहे आणि लसूण, कोथिंबीर आणि खोबरं मिक्सर मधनं बिगर पाणी घालता कुटून घेतलेलं आहे। त्यात हळद, मीठ आणि आपला घरगुती मसाला। आज साधी आणि सोपी पद्धत आहे। शेंगदाण्याचा कूट आता बारीक केलेला आहे। आता आपण टाकून घेऊया जिरे आणि मोहरी। मोहरी टाकलेली आहे, जिरे टाकून घेऊया। तिकडे शेंगा शिजतेत आपल्या। आता जिरं तडतडा लागले, लगेच आपण खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचा कूट टाकून घेऊया। दोन कढीपत्त्याचे ते टाकून घेऊया। टोमॅटो पण टाकून घेऊया आपण त्यात। एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे। भाजी छान होती शेवग्याची शेंगाची। जास्त मटेरियल लागत नाही त्याला। शेवग्याच्या शेंगामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आता आपलं हे हळद आणि मीठ, हळद आहे खाली, तुम्हाला दाखवते। तिथं हळद आहे। आता आपण येऊन टाकून घेऊया, छान परतून घेऊया। परत ते छान त्याची मसाला छान भाजून घेऊया तेलामध्ये। टोमॅटो आपण मॅश करूया। थोडंसं गरम पाणी टाकून चालेल त्यात। म्हणजे तिखट वगैरे टोमॅटो शिजले जाते। कशी आपली भाजी छान दिसते। हा मसाला मी केलाय स्वतः घरी। आज मी मसाला आणलेले तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे, बघून घ्या। आवडला असेल तर
लाईक शेअर करा, आमचा चॅनल बघत राहा, कमेंट करत राहा, माझ्या भाज्या बघत जावा. माझ्या चॅनलचं नाव आहे जय शिवराय. आता आपलं शेंगाचं उकडलेलं पाणी आणि शेंगा टाकून घेऊ आपण. पाणी हवा असेल तर गरमच टाका, म्हणजे भाजीला चव छान येते. आणि हे टाकल्याच्या नंतर लगेच शेंगाचा कूट पण टाकून द्यायचा, आपल्याला जेवढा लागतो तेवढा. बघा मी शेंगाचा कूट असा केलेला आहे, खूप बारीक नाही, लई खूप मोठा नाही. आपली भाजी मिळून यायला पाहिजे म्हणून शेंगाचा कूट टाकायचा, कारण की शेंगा शिजलेल्या असतात ना. खूप गाळ पण नाही करायच्या शेंगा, खाताना खाता येत नाही. शेवग्याची भाजी छान लागते, कशी पण करा. थोडंसं आपल्याला पाणी ओतायचं आहे, गरम करायला ठेवलेलं आहे पाणी साईडला, बघून घ्या तुम्ही. पाणी ठेवलेलं आहे मी गरम करायला. आणि आपल्या भाजीला कलर पण कसा आलाय बघा. आज साधी आणि सोपीच भाजी केलेली आहे मी शेवग्याची शेंगाची. आता आपण गॅस बंद करूया, पाणी गरम टाकून घेऊया ह्याच्यात, आणि वरून कोथिंबीर पण टाकूया, म्हणजे कोथिंबीरचा अंश उतरतो छान भाजीत. आज केलेलं आहे मी शेंगाच्या कुटाची भाजी, म्हणजे शेवग्याची. जास्ती काही मटेरियल नाही वापरलं, थोड्याशा मटेरियलमध्ये छान अशी भाजी केली. घरचा मसाला असल्यामुळे छानच होती भाजी. आपली भाजी फुल गॅस करते मी. तुम्हाला दाखवते आज मी शेंगा शिजलेत का ना. थोडीशी भाजी पण काढते आणि शेंगा पण काढते. तुम्हाला वाटत असेल रोज मी व्हिडिओ काढते, कच्च्या दाखवते, असं नको व्हायला म्हणून दाखवते आज. आता आपला गॅस बंद करून टाकूया. बघा शेवग्याची शेंगा पूर्ण शिजलेल्या आहेत, त्याला गर बघून घ्या बघा. आणि आपली भाजी कशी झाली कमेंटमध्ये सांगा. आपला मसाला कसा वाटतो एकदा घेऊन पहा.